लग्नाच्या आधी ना मला साडी नेसायला लय आवडायचं आणि मम्मीची मी एक साडी ठेवली नव्हती, रोज एक ना एक साडी नेसून बघायचे. पण आता साडी नेसायची तर लांब मी बघत सुद्धा नाही. म्हणून वर्षानुवर्ष ना घड्या तशाच पडून आहेत तिजोरीमध्ये. आणि हे फक्त साड्यांपुरतच नव्हतं. लग्नाच्या आधी ना माझा नवरा मला लय आवडायचा, पण आजकाल ते जण माझा अजिबात पटत नाही. तरी बरं माझ्याच पसंतीचा नवरा आहे. जर मम्मी पप्पाच्या आवडीचं असतं का नाही तर मी त्याला थोडं पण पटवून घेतलं नसतं. आणि आज ना मला कितीतरी दिवसानंतर साडी नेसू वाटत होती, पण नंतर माझ्या लक्षात आलं की मला साडी नेसून पण घरातली कामच करायची आहेत. त्याच्यामुळे परत त्याची घडी घातली आणि ठेवून टाकलं तिजोरीत. आणि लगेच लागले संध्याकाळच्या जेवणाला. आणि संध्याकाळच्या जेवणात आमच्या इथं आज जगा वेगळं होतं काहीतरी. संध्याकाळच्या जेवणात बरं मी जेवणात म्हणते शाबू होता संध्याकाळच्या जेवणात. कारण दुपारपासून का नाही या पोरांनी माझं एवढं डोकं दुखवलं होतं, मला शाबू पाहिजे त्याच्यामुळे एकदाशी करूनच दिला. आणि ते करूच तर का नाही कधी 8 वाजले रात्रीचे तेच समजलं नाही मला. लगेच हाता सरसर ह्याचे दात पण क्लीन करून घेतले. माझं सगळ्यात आवडीचं आणि गुणाचं बाळ म्हणजे नारू. दिवसभर ना माझ्या हाताखाली माझी सगळी बारीक मोठी कामं करत असते. चला मग थांबू आणि भेटू अशाच एका नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.